जुनी पेन्शन जुनी पेन्शन जुनी पेन्शन पदोन्नती स्तर कमी पदोन्नती कमी पदोन्नती स्तर कमी कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी एकजुटीचा अरे डाले साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ कोण म्हणतो देणार नाही वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे वेतन त्रुटी दूर कर्मचारी एकजुटीचा कोण म्हणे देणार नाही आज जे कर्मचारी आहेत त्यांचं असहकार काम बंद आंदोलन चालू आहे. नेमकं काय मागण्या आहेत? आमचे जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा जळगावच्या वतीने आम्ही इथे काम बंद आंदोलन करत आहोत. आमच्या लिपिक संवर्गाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत 4 ते 5 मागण्या आहेत. आमच्या वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे. चौथा वेतन आयोगापासून लिपिकांवर जी वेतन त्रुटी वेतनात अन्याय झालेला आहे ती वेतन त्रुटी आज तागायत आमची दूर केलेली नाही. ही प्रमुख मागणी आमची. दुसरी मागणी जे आमच्या पदोन्नतीचे जे स्तर आहेत ते कमी झाले पाहिजे. तिसरी जे सर्व संघटना आणि सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि जिव्हाळ्याची मागणी आहे की 2005 नंतर जो शासकीय सेवेत कर्मचारी लागलेला आहे शासनाने जो शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर त्याच्यावर जो अन्याय केलेला आहे की त्याला जुनी पेन्शन पासून वंचित ठेवलेलं आहे ती जुनी पेन्शन योजना जशीच तशी लागू केली पाहिजे ही एक आमची प्रमुख मागणी आहे. शासनाला आम्ही वेळोवेळी विनंती केली निवेदनं दिलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत परंतु या शासनाने फक्त लिपिक संवर्गावर इतका मोठा अन्याय केलेला आहे की इतर संवर्गांच्या तुलनेत जो लिपिक हा कर्मचारी आहे हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या पदोन्नती असेल भरती असेल म्हणजे कर्मचाऱ्याच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत तर सेवानिवृत्तीपर्यंत त्याच्या सगळ्या नोंदी त्याचे दाखले हा लिपिक संवर्ग घेत असतो. परंतु लिपिकाचेच मागण्यांची दखल ही निष्ठुर शासन घेत नाही. म्हणून आम्ही या शासनाच्या विरोधात एक काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. नाईलाजाने पुकारावं लागतंय आणि यापुढेही कायम आमचं काम बंद जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून उठणार नाहीत आणि आम्ही काम बंद आंदोलन ठेवणार आहोत. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा पालक अध्यक्ष आहे. माझं नाव आहे रवींद्र टिलकचंद सोनवणे. पंचायत समिती मुक्ताईनगर. महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष नितीन सुरेश लोलगे. मी जळगावला जिल्हा परिषदमध्ये सेवेत आहे. आम्ही सर्वप्रथम शासनाने जो आमच्यावर अन्याय केलेला आहे चौथा वेतन आयोगापासून त्याच्यासाठी सर्वात पहिले आम्ही मुंबईला पूर्ण महाराष्ट्राचा मोर्चा काढला. त्याच्यानंतर अधिवेशन काळामध्ये नागपूरला मोर्चा काढला. त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं गेलं की बा तुमच्या समस्यांविषयी आम्ही याबाबत विषय समितीकडे चर्चा करून तुम्हाला इथे आम्ही बोलवू. परंतु अजूनपर्यंत शासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक 16 पासून आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे. आज 23 पासून पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रात एकही लिपिक कर्मचारी कामकाज करत नाहीये. सर्वजण प्रत्येक खेडोपाडी सर्व कर्मचारी आपल्या या संघटनेला पाठिंबा देत आहे. याच्यामध्ये काष्टावेट कर्मचारी संघटना आहे, शिक्षक कर्मचारी संघटना आहे, त्याच्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटना आहे. तसे विविध स्तरावरील सर्व संघटनांनी 100% उत्स्फूर्त पाठिंबा आणि सहकार्य देऊन आम्हाला आमच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. आणि आजच्या आंदोलनाची दिशा अशी आहे की आता आम्ही पूर्ण जळगाव जिल्ह्यातले कर्मचारी इथे जमतोय आणि इथून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय व त्यानंतर पुन्हा आम्ही इथे येऊन बसणार आहे. आणि हे बेमुदत आता आंदोलन जोपर्यंत शासनाकडून आम्हाला बोलवणं येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. मी राज्य उपाध्यक्ष नितीन सुरेश लोलगे. नमस्कार. कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही आज काम बंद आंदोलन करून आम्ही आज आमच्या हक्काची न्यायाची मागणी करत आहोत. आमची मागणी आहे की आमची वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे. आम्ही कामाच्या ओझ्याने एवढे वाकलेलो आहेत की आम्हाला पगार खूप कमी मिळतोय
आमची वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे आणि दुसरी जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे. पदोन्नती स्तर कमी झाले पाहिजे. जोपर्यंत ह्या आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, या आमची अगदी ठाम निश्चय झालेला आहे.